अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे। या भागाच्या समस्या जाणून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे। प्रामुख्याने मेळघाटातील सुविधा सुरक्षेवर भर देणार आहे, असे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले। आज डॉक्टर भोयर यांनी धारणी येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला, तसेच विविध उपक्रमांची पाहणी केली। यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गरुड, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चौहान, सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या चौहान, गटविकास अधिकारी विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी वैभव लादे आदी उपस्थित होते। डॉक्टर भोयर यांनी बऱ्याच वर्षांनंतर या आदिवासी बहुल भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे। तसेच या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहण्यासाठी धारणी पोलीस स्टेशनला भेट देण्यात आल्याचे सांगितले। यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या तसेच त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या। स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिका इमारत बांधण्यात आली आहे। दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहे। मेळघाटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले। यावेळी डॉक्टर भोयर यांनी धारणी पोलीस स्टेशन येथील पाणपोईचे लोकार्पण केले, तसेच गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या फॉरेन्सिक वाहनाचे उद्घाटन केले। आज बरेच वर्षानंतर ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते मेळघाट, धारणी, चिखलदरा ह्या परिसरामध्ये भेट देण्याचा योग आला। विशेष करून गृह विभागाची जबाबदारी असल्यामुळं ह्या भागातल्या पोलीस स्टेशनची काय परिस्थिती आहे, त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे नागरिकांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी धारणी पोलीस स्टेशनला आज या ठिकाणी भेट दिली। निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम ह्या भागात चालू आहे आणि आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांकरता ह्या ठिकाणी एक अभ्यासिकेची इमारत बांधण्यात आली आहे। त्याच्याकरता मी स्थानिक आमदार सन्मान्य काळेसाहेब आणि माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर यांचं देखील अभिनंदन करेल की या भागातली परिस्थिती जाणून त्या भागात आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न ह्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झाला आहे। भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अजून या भागाचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल याचा प्रयत्न करण्यात येईल।